शेवटचा व्लॉग होता तो मी रूमपासून शूट करू नाही शकलो, म्हणजे हॉटेलपासून, कारण आज माझा लास्ट डे होता आमचा आणि फ्लाईटला आम्हाला जायचं आहे लवकर, कारण की 4ची फ्लाईट आहे. एअरपोर्टला काही पण करून 3 किंवा 2-2:30 वाजता पोचायचं आहे. आत्ता सध्या मी ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे, ते झालं की आम्ही डायरेक्ट निघू. मित्रांनो, माझा ब्रेकफास्ट वगैरे सर्व झालं, सर्वांचं ब्रेकफास्ट झालं. आता आम्ही पुन्हा निघालो. खूप वेळ गाडीचा प्रवास केला आम्ही. आता एअरपोर्टला पोचलो आहोत. थोडीशी ट्रॅफिक कमी झाली की डायरेक्ट एअरपोर्टमध्ये एंटर करू. चेक इन वगैरे करून डायरेक्ट आम्ही थोडा वेळ लंच करायला घेऊ. त्याच्यानंतर फ्लाईटचं आमचा अलार्म वाजला की डायरेक्ट एंटर करू. इथेच आमचा प्रवास संपला शिमला मनालीचा. बाय बाय गाईज. आम्ही आता एअरपोर्टकडे आलेलो आहोत. हे बघा, फ्लॅग पण आहे आपला भारताचा. एअरपोर्टला आलेलो आहे. आता एंट्री वगैरे करतो आम्ही. तुम्हाला मित्रांनो सांगतो, डीजी यात्रा असा ॲप आहे, त्याने तुम्ही क्विक एंट्री करू शकता डिजिटल. तर आम्ही आता एअरपोर्टमध्ये प्रवेश करतोय. आता इकडे लाईन आहे आणि या बाजूला डीजी यात्राची प्रोसेस आहे. हे तर या बाजूला चाललेलं आहे. कसं डीजी यात्रा क्विक आहे हे बघा. आता माझ्या सोबतचे त्यांनी डीजी यात्राचा प्रोसेस वगैरे काही केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना तिकडे लाईनमध्ये थांबायला लागेल. हे बघा, माझं इकडे क्विक होणार आहे एंट्री. तर चेक इन वगैरे झालं आहे, बोर्डिंग पास वगैरे घेतलं. आता आम्ही चाललो आहे गेट नंबर 9. गेट नंबर 9कडनं आमची फ्लाईट वगैरे असेल, तिथून आम्हाला एंटर करायचं आहे. फ्रेंड्स, आम्ही आता एंटर जेव्हा एअरपोर्टमध्ये केलं तेव्हा आमचं लंच वगैरे केलं. जे काय आहे ते फास्ट फूड वगैरे खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही आता इकडे आमच्या गेट नंबर 9कडे आलो आहे. फ्लाईटसाठी थांबलेलो आहे. आता फ्लाईट पण आमच्याकडे पार्क होईल, तेव्हा आम्ही बसून डायरेक्ट मुंबईला लँड होऊ. सर्व आता इकडे वेटिंगला आहे. प्रबंधन पण वेटिंगला आहे.